मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी खोबरं, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि पाणी घालून वाटून घेतलं. 250 ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे. यामध्ये चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा घरगुती लाल मसाला घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं. पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून फोडणीला घालायच्या. लसूण परतून झाला की यामध्येच कोलंबी घालून घ्यायची. एक बारीक चिरलेला बटाटा घालायचा आणि 2 वाटी किंवा 2 कप इतकं पाणी घालून यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून याला 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे कालवण किंवा रस्सा शिजवून घेतला की बटाटा लवकर शिजला जातो. आता बटाटा शिजून झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ पाववाटी घालायचा आहे. वाटलेलं वाटण घालायचं, कोथिंबीर घालायची आणि परत मध्यम आचेवर 5 मिनिटं याला उकळी काढून घ्यायची आहे. आता गॅस बंद करून यावर 2 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे याला छान तर्री सुटली जाते. बटाटा घातल्यामुळे रस्सा किंवा कालवण थोडंसं दाटसर तयार होतं. आता बटाटा शिजण्याआधी चिंचेचा कोळ घालायचा नाही, नाहीतर बटाटा शिजला जात नाही.